निर्मल नगरीत संत गजानन महाराज मंदिराची स्वप्नपूर्ती. स्वर्गीय प्रभाकर राऊतदादांचे योगदान अविस्मरणीय. देवराव प्रधान, नागपूर. उमरेड मार्गावरील निर्मल नगरी येथील श्री संत गजानन मंदिरात देवराव प्रधान व त्यांच्या पत्नीचा सत्कार सुनील बालपांडे दादांनी केला. तेव्हा प्रधान यांनी सांगितले की निर्मल नगरी येथील श्री संत गजानन मंदिर हजारो भक्तांचे श्रद्धास्थान बनले असून या भव्य दिव्य मंदिराच्या उभारणीत श्रद्धेय स्वर्गीय प्रभाकरराव राऊत दादा यांचे योगदान अत्यंत मोलाचे मानले जाते. त्यांच्या अथक प्रयत्नामुळे संत गजानन महाराजांचे सुंदर व आकर्षक मंदिर उभे राहिले असून नागपुरातील शेगाव प्रति म्हणून या परिसराची ओळख निर्माण झाली आहे. रघुजीनगर येथील पोलीस क्वार्टर परिसरातील श्री संत गजानन महाराज मठात 1983 ते 2017 या कालावधीत सलग 35 वर्ष श्रीचा प्रकट दिन उत्सव साजरा करण्यात येत होता. त्यानंतर 2018 पासून निर्मल नगरीत नव्या भव्य मंदिरात हा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. मंदिर परिसरात संत गजानन महाराजांच्या मूर्तीसह विविध देवतांचे आकर्षक मूर्ती स्थापित करण्यात आल्या आहेत. तसेच पारायण कक्ष, साधना कक्ष, ध्यान कक्ष आणि श्रीचे विश्राम स्थळ यांचाही समावेश मंदिरात करण्यात आला आहे. मंदिर हे रोज सकाळी 6 ते रात्री 9 ते 10 वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले असतात. प्रत्येक गुरुवारी सायंकाळच्या आरतीनंतर महाप्रसादाचे आयोजन केले जाते, तर एकादशीला नियमितपणे भजन केले जातात. आध्यात्मिक जीवनात सद्गुरूचे महत्त्व अधोरेखित करताना मंदिर व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की देवाला शरण गेल्यास संपत्ती व समृद्धी मिळते, मात्र सद्गुरूंना शरण गेल्यास भगवंताची प्राप्ती होते. सद्गुरूविना ज्ञान नाही, ज्ञानविना शांती नाही आणि शांतीविना आनंद नाही, हा संदेश मंदिरातील विविध उपक्रमातून दिला जातो. स्वर्गीय प्रभाकर राऊत दादा यांच्या स्मरणार्थ मंदिरात वर्षभर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये प्रकट दिन उत्सव, पुण्यतिथी, श्रीरामनवमी, गुरुपौर्णिमा, आषाढी एकादशी, नागपूर शेगाव, नागपूर कोराडी दिंडी यात्रा, जळगाव जामोद शेगाव पालखी यात्रा तसेच दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी सामूहिक पारायण मंडळाचे आयोजन केले जाते. याशिवाय आरती, भजन, भक्ती संसद यासारखे कार्यक्रम नियमितपणे पार पडतात. मंदिराच्या धार्मिक आणि सामाजिक कार्यात ट्रस्टचे पदाधिकारी, सेवेकरी आणि भक्तगण सातत्याने योगदान देत असून त्यांच्या सेवाभावामुळे निर्मल नगरीतील संत गजानन महाराज मंदिर हे नागपूरच्या आध्यात्मिक जीवनातील एक महत्त्वाचे केंद्र बनले आहे. गुरुवारी निर्मल नगरीत देवराव प्रधान व त्यांच्या पत्नीचा सत्कार करतेवेळी श्री सुनील दादा बालपांडे, सुरेश रोकडे, राजकुमार चोपकर, मोहनदादा वैरागडे आणि दीपक प्रभाकर राऊत यांची उपस्थिती होती.